आज आपण पावभाजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणार आहे पाव, फुलगोबी, आलू, शिमला मिर्च, सांबार, बटर, हळद, तिखट, कस्तुरी मेथी, पावभाजी मसाला, मीठ, टमाटर, कांदे आणि लसूण अद्रकची पेस्ट। सर्वात आधी कुकरमध्ये उकळून घेऊ भाजींना। कुकर घेतले आहे, रिंग घालू कुकरमध्ये आणि पाणी, डब्बा ठेवू, शिमला मिरची आहे चिरलेले, गोबी आहे चिरलेले आणि आलू, पाणी घालू भाज्यामध्ये, रिंग लावून घेऊ आणि कुकर लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या होऊ देऊ। आपले भाज्या शिजलेले आहे। आता आलूंना बाहेर काढून घेऊ, थंड पाण्यामध्ये टाकून घेऊ, भाज्यांना बारीक करून घेऊ असं। बारीक भाजी झालेली आहे। यात आलू किसून घेऊ, तुम्ही बारीक पण करू शकता। आता याची भाजी बनवून घेऊ। 1 चम्मच तेल आहे, बटर आहे अर्धा चम्मच, आपलं बटर आणि तेल गरम झालेलं आहे। यात आपण कांदा घालू चिरलेला, लसूण अद्रकची पेस्ट आहे, असं छान फिरवून घेऊ। गॅस कमी करून घ्यायचा। कांदे थोडे लालसर येऊ द्यायचे असे। टमाटर आहे एक, हळद आहे अर्ध्यातून अर्धा चम्मच, तिखट आहे 1 चम्मच, मीठ आहे अर्धा चम्मच, चांगल्याने मिक्स करून घेऊ। एक मिनिट झाकून ठेवू कमी गॅसवर। आपले टमाटर शिजलेले आहे। कस्तुरी मेथी आहे 1 चम्मच, एक चम्मच आहे पाव मसाला आणि असं छान फिरवून घेऊ। आणि शिजलेली भाजी घालू। गॅस फुल करून घेऊ।
आणि 5 मिनिट असं शिजू देऊ. आपली भाजी झालेली आहे. आता गॅस बंद करून घेऊ आणि सांबार घालू. आता ताव्यामध्ये पाव भाजायला सुरुवात करू. तवा गरम झालेला आहे. यात बटर घालू. आणि ब्रेडला असं गरम करून घेऊ. आता काढून घेऊ. आपली पावभाजी झालेली आहे. तर अशी पावभाजी तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.